तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। महाराष्ट्र राज्य कोळी महासंघाच्या वतीने अनुसूचित जमातीतील कोळी महादेव समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला। जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र मिळवताना समाज बांधवांना येणाऱ्या अडचणी तात्काळ दूर कराव्यात, तसेच रक्तसंबंधातील नातेवाईकांना सुलभ पद्धतीने जात वैधता प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घ्यावा, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली। मोर्चामध्ये अकोला जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भातून मोठ्या संख्येने समाज बांधव सहभागी झाले होते। घोषणाबाजी करत प्रशासनाचे लक्ष वेधून घेत समाजाच्या मागण्यांचे सविस्तर निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे पाठवण्यात आले। कोळी महादेव समाजाच्या न्याय मागण्यांबाबत तातडीने सकारात्मक निर्णय घेण्यात यावा, अन्यथा येत्या पावसाळी अधिवेशनादरम्यान राज्यभरातील लाखो समाज बांधवांना सोबत घेऊन विधान भवनावर विराट मोर्चा काढण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। MCN न्यूज मराठी करिता मोहम्मद जुनैद, अकोला। 2023 ला तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब, कोळी महासंघाचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय रमेशदादा पाटील, कोळी महासंघाचे युवा अध्यक्ष आदरणीय चेतनदादा पाटील, तत्कालीन आदिवासी विभागाचे मंत्री आदरणीय विजयकुमारजी गावित, दुसरे मंत्री आदरणीय गिरीजी महाजन साहेब, तिसरे आदरणीय मंत्री गुलाबरावजी पाटील व अनेक मंत्री, अनेक खासदार त्या सह्याद्रीच्या बैठकीवर उपस्थित होते। त्या बैठकीमध्ये सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला की अन्यायग्रस्त आदिवासीतील कोळी समाज बांधवांना सुलभरित्या त्या ठिकाणी अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र निर्गमित करण्यात यावे, त्यांना मिळावे। तसेच रक्त नात्या संबंधित समाज बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र सुद्धा देण्यात यावे, असा निर्णय त्या बैठकीत घेण्यात आला होता। परंतु त्याच्यानंतर लोकसभेच्या निवडणुका आल्या, विधानसभा, जिल्हा परिषद, विधान परिषद, ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकांमुळे आचारसंहितेच्या प्रक्रियेमुळे या संबंधातला शासन निर्णय निघण्यात दिरंगाई होत आहे आणि हे दिरंगाई झाल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील कोळी समाजामध्ये अतिशय नाराजीचं, नैराश्याचं वातावरण निर्माण झालं। सरकारच्या प्रति तीव्र या ठिकाणी नाराजी व्यक्त करण्यात येत आहे आणि म्हणून त्या पाठपुराव्याचा, कोळी महासंघाच्या पाठपुराव्याचा विचार करून कोळी समाजाच्या त्या बांधवाला अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र सुलभरित्या मिळावं व नातेसंबंध असणाऱ्या, रक्त नात्याचे संबंध असणाऱ्या समाज बांधवांना सुद्धा जात वैधता प्रमाणपत्र मिळावं, या प्रमुख मागणीसाठी ही आमची प्रमुख मागणी असून ही शासनाद्वारे, कलेक्टरांद्वारे त्या ठिकाणी गेली पाहिजे, ही आमची विनंती आहे आणि ही आमची प्रमुख मागणी आहे।